नमस्कार, ज्योती हेल्दी आर मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। कोकणमध्ये घावन बनवतात, तसेच आपल्या विदर्भात सुद्धा घावन बनवतात। अशी छान जाळीदार रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। घावन कमी वेळेत व सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। मी हा तांदूळ 4 ते 5 पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवला होता। आता हे तांदूळातलं पाणी आपण काढून घेऊ आणि मिक्सर पॉट मध्ये बारीक पेस्ट करून घेऊ। आता मी ही पेस्ट करून घेतलेली आहे। ही पेस्ट छान चोपडी झालेली आहे। आता ही पेस्ट एका भांड्यात काढून घेऊ। आता मी हे मिश्रण एवढं पातळ केलेलं आहे। यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे छान चम्मच फिरून टाकायचा। जर आपलं मिश्रण हे जर पातळ झालं तर 15 मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं न हलवता आणि वरचे पाणी काढून घ्यायचे। आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते। आपल्या घरी जर तांदूळाचे पीठ जर असेल तर ते यामध्ये मिक्स करायचे। नॉनस्टिक तावा घेतलेला आहे। या नॉनस्टिक तव्याला कांद्याच्या देठाने थोडं तेल लावून घेते आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवते। तर यावर असं घावन टाकून देते मिश्रण। एक मिनिट होऊ द्यायचं आणि आपलं घावन पलटून घ्यायचे। यावर झाकण ठेवायचे नाही। झाकण जर ठेवले तर आपलं घावन चिकट होते। आपल्या घावनांनी हे कडा सोडलेले आहे, त्यामुळे हे घावन पलटवाले आलं असं समजायचं। छान पलटून घ्यायचं। घावनाला छान जाळी पण आलेली आहे आणि पांढरी शुभ्र घावन झालेली आहे। आता ही घावन आपण काढून घेऊ। आता हे घावन टोपली उलटी करून हे घावन असं ठेवून देऊ। मी हे घावन टोपलीवरच का ठेवले, कारण ताटावर जर ठेवले तर हे घावन घामिजते, म्हणून टोपलीवर ठेवले। दुसरा पण थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे बेटर यामध्ये टाकायचं। तर छान हे गोल करायचं। गोल छान माझा जाळीदार झालेला आहे घावन। आता याच्या कडा सुटतपर्यंत शिजू द्यायचं आणि नंतर पलटवायचं। आता याच्या छान कडा सुटल्या आहे तर पलटून घ्यायचं। आता हे टोपलीवर काढून घ्यायचं। असेच आपण बाकीचे घावन पण करून घेऊ। दुसरे घावन आपण असं टाकून देऊ। छान गोल करू। ही बघा, माझी पांढरी शुभ्र आणि जाळीदार घावणे तयार झालेली आहे। ही खायला नॉनव्हेज सोबत किंवा बटाट्याच्या चटणी सोबत छान लागते किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत सुद्धा छान लागते। अशीच घावणे तुम्ही तुमच्या घरी करून पहा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली तांदूळाची घावणी। पण आधी माझा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।